जालन्यात भाजपच्या निषेध आंदोलनाला काँग्रेसकडून जोरदार प्रतिआव्हान. खासदार कार्यालयासमोर घोषणाबाजी, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने. आज दिनांक 15 रविवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून जालन्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन करत सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त केला. भाजपच्या वतीने हे आंदोलन पक्षाचे आदेश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. सपकाळ यांनी शिवाजी महाराजांशी टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप करत राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेस पक्षानेही या आंदोलनाचा जाहीर निषेध नोंदवला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सपकाळ यांनी केलेले वक्तव्य हे ऐतिहासिक संदर्भावर आधारित असून त्यांचा विपर्यास करून भाजप राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. टिपू सुलतान यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शातून प्रेरणा घेत ब्रिटिशाविरोधात लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान होते हे ऐतिहासिक सत्य आहे असे काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने भाजपवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप करत काही उदाहरणंही पुढे केली. कर्नाटकात 2012-13 दरम्यान भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी टिपू सुलतान यांच्या कार्याचा गौरव करणारे पत्र लिहिले होते असा दावा काँग्रेसने केला. तसेच माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीला भेट दिल्याची आठवण करून देत त्यावेळी भाजपने निषेध केला नव्हता, मग आज का असा सवाल उपस्थित करण्यात आला. काँग्रेसने आणखी आरोप केला की कर्नाटकात भाजप सरकार असताना टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली होती. मुंबईत काही रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले असून त्या संदर्भातील शासन निर्णय देखील भाजप सरकारच्या काळातच काढण्यात आला होता असा दावा करण्यात आला. आम्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल बोललो तर भाजपच्या भावना दुखावतात, पण स्वतःच्या काळातील निर्णयावर मात्र ते मौन बाळगतात. ही दुटप्पी भूमिका जनतेसमोर उघडी पडली आहे अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. या सर्व घडामोडीमुळे जालन्यात काँग्रेस भाजप संघर्ष अधिक तीव्र झाला असून आगामी काळात या वादाचं पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी जालना काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कृष्णा पडूळ, काँग्रेस सेवादल अध्यक्ष शेख इब्राहिम, माजी नगरसेवक वाजेद खान, युवक अध्यक्ष वसीम शेख, शेतकरी वाडेकर, राम कुढारे, आसिफ पठाण, अमोल भोसले, शमशुद्दीन, संजय देठे, दीपक भाऊ, विशाल धनुरे, बाबासाहेब सोनवणेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिति होती. कांग्रेस और भाजपा ने घोषणाबाजी की है. कांग्रेस वालों, भाजपा वालों का आरोप है कि आपके जो प्रदेश अध्यक्ष है उन्होंने टिपू सुल्तान और शिवाजी महाराज जी की एक साथ तुलना की है. वैसा कुछ भी नहीं, तोड़ मरोड़ कर बताया गया है. और ये जो बीजेपी के लोग हैं खुद है तो टिपू सुल्तान जी का वेशभूषा लेके खुद की पूरी सेकते कर्नाटक में, और इधर महाराष्ट्र में बोलते हैं कि भाई उनके विरोध में बोलो. क्यों बोलेंगे? क्योंकि वो भी एक राजा थे, उन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श लेके वहाँ पे अंग्रेजों से लड़ा है. और ये यहाँ पे जो है तो ये बीजेपी वाले, ये कोश्यारी जैसे जो राज्यपाल थे अपने महाराष्ट्र में, उनको है तो एक कुछ तो भी भूषण पुरस्कार ये घोषित, पद्म भूषण घोषित किए. क्यों किए? क्योंकि वो तो शिवाजी महाराज के विरोध में बोलने वाला था. वो आदमी को पद्म भूषण कैंसिल किया जाए और उसका विरोध हम करते हैं. और भारतीय जनता पार्टी का भी विरोध करते हैं. हमारे कार्यालय के सामने आके जो उन्होंने निदर्शन करे, हमने उनका कड़ा जवाब दिए, उत्तर देकर. भाजपा कार्यकर्ताओं ने चेतावनी दी है कि अगर सपकाळ साहब अगर माफी मांगेंगे नहीं तो उनके चेहरे माफी मांगने का विषय ही नहीं आता, कुछ भी माफी का कोई विषय ही नहीं उसमें. और हम युवक कांग्रेस हो और सेवा दल हो, ये हम तटस्थ तैयार है उत्तर देने के लिए. ओके दादा. भाजपनं जे आंदोलन केलं ते काल आमचे प्रदेशाध्यक्ष हरदोन दादा सपकाळ यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज च्या याच्यानुसार टिपू सुलतान यांनी जे याच्यावर राज्य केलं आणि इंग्रजाविरुद्ध लढले त्याबद्दल आज जे भाजप आंदोलन करीत आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार करीत आहे. पण मला देवेंद्र फडणवीसांना एकच प्रश्न विचारायचा की ज्यावेळेस इथं राज्यपाल कोश्यारी होते त्यावेळेस त्यांनी जे शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावेळेस तुम्ही आपण मुख गिळून का होतात? त्यानंतर छिन्नबाद म्हणून एक खासदार आहे, त्यांनी बी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि खुद्द हे मुख्यमंत्रीच एका नाशिकच्या SP-ला छत्रपती का म्हटलेले. म्हणजे यांचं काही बी चालतं आणि दुसरं काही बोललं की यांना टोचतं. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो या टिपू सुलतानबद्दल की आज जी मुंबईची महापौर जी केली रितू तावडे की या तावडे ताईंनीच पहिल्यांदा एका
शिवाजी मार्ग 4 याचे टिपू सुलतानचं नाव द्यावं. आणि जो आज आम्ही साटम भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे, तो सुद्धा त्याच्या जे नगरसेवक होता त्यावेळेस जे सही आहे. आणि हे टिपू सुलतानबद्दल आम्हाला काय शिकवणार, म्हणून आम्ही या देवेंद्र फडणवीसचा आणि या सरकारचा आणि या भाजपचा जाहीर निषेध करतो. म्हणून आम्ही आमच्या खासदार साहेबांच्या कार्यालयावर त्यांना प्रति आव्हान देण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत. कारण की भाजपसुद्धा जेव्हापासून 2014 पासून प्रति आव्हान मोर्चे काढतंय, त्यावेळेस आम्ही सुद्धा आता गप्प बसणार नाही. त्यांनी मोर्चा काढला की त्यापेक्षा डबल आम्ही मोर्चा काढू. एवढंच बोलताना थांबतो. काय नाव आपलं? कृष्णा पडूळ, तालुका अध्यक्ष काँग्रेस.